नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024मध्ये राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे। तर या लाडक्या बहिणींना आता येणारे 2025मधील फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जे पैसे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहे, नेमकं ते कधी मिळणार आहे याविषयी एक महत्त्वाचे अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्याला दिलेले आहे। तर ती अपडेट काय आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आतापर्यंत कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ही रक्कम फेब्रुवारीची मिळाली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। ज्या महिलांना मिळाले नाही त्यांनी सुद्धा कमेंट करा। तर आपण यामध्ये आता 3000 रुपये कसे येणार आहे याची अपडेट महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेली आहे, ती सविस्तरपणे आपण आता बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। यावेळी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे प्रत्येकी 1500 रुपये मिळून असे 3000 रुपये, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे मिळून 1500 असे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती पाठवण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा रक्कम जमा झालेला मेसेजसुद्धा आलेला आहे। यामध्ये आता राज्यातील महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दोन्ही महिन्याचे पैसे पाठवण्याची प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहील असे सुद्धा म्हटलं आहे। म्हणजे आता जर तुमच्या खात्यामध्ये 1500 आले असतील तर आज पण तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। 12 मार्चपर्यंत ही 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आदिती तटकरे आणखी काय म्हणाले ते देखील बघूया। आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म एक्स म्हणजे ट्विटरवरती पोस्ट करून महिलांना माहिती दिली होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे। म्हणजे 12 मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे। ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू असणार आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्याची एकूण 3000 रुपये रक्कम महिलांच्या खात्यामध्ये युद्ध पातळीवर जमा करण्यास सुरू झालेली आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांचे दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्राचे सर्व लाडक्या बहिणींना निश्चित राहावे असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती जी माहिती दिली आहे ती देखील वाचून घेऊया। येथे बघू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरती सुद्धा माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया 7 मार्चपासून सुरू झालेली आहे आणि 12 मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। असे फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे मिळून 12 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे असे देखील त्यांनी सोशल मीडियावरती माहिती दिलेली आहे। तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले आहेत ते देखील जाणून घेऊया। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना महायुती सरकारने जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारने ही योजना आणली होती। ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे। महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये गेम चेंजर ठरला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत मार्च महिन्याचे एकूण 9 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळाले आहे। 1500 रुपयाप्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये 13500 रुपये मिळाले आहे। राज्य सरकारकडून मार्च महिन्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील 2,52,00,000 महिलांना वितरण करण्यात आले आहे। दरम्यान आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये दिली जाणार याची विचारणा केली जात आहे। सत्ताधारी महायुतीचे नेते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2100 रुपये देण्याबाबत कधी निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम सध्या 1500 रुपये मिळत आहे। तर अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 9 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये मिळाले आहे। एकूण 13500 रुपये महिलांना आता मिळाले आहे। ज्या लाडक्या बहिणींना आणखी पैसे मिळाले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी देखील कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा।